द नेक्स्ट वर्ड इज रँगलर. आता रँगलर या शब्दाचा अर्थ काय होतो तर गुराखी. गुराखी म्हणजेच काय की गुरंढोरं ठेवणारा जो माणूस असतो त्याला आपण रँगलर इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये दुसरा एक शब्द आहे त्याला काय म्हणतो काऊ बॉय. काऊ बॉय म्हणजेच काय की गुराखी. द पर्सन हू कीप्स गुरंढोरं त्या माणसाला आपण काय म्हणतो काऊ बॉय म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याला इंग्लिशमध्ये दुसरं एक नाव काय रँगलर. आता रँगलर हा जो शब्द आहे त्याची जर स्पेलिंग जर तुम्ही जर बघितली तर डब्ल्यू ने सुरुवात होते, परंतु ज्यावेळेस उच्चार करतोय आपण त्याचा आपण आर पासून सुरुवात करतोय. म्हणजे थोडक्यात काय तर हा जो शब्द आहे तो डब्ल्यू आहे तो सायलेंट आहे. सायलेंट आहे म्हणजेच काय की तो काय मौन धरून बसलाय असं नाही, परंतु त्या शब्दाचा उच्चार केला जात नाही. जसं की काय अजून दुसरा एक शब्द आहे बघा WRIST रिस्ट, ज्याला आपण मनगट वगैरे म्हणत असतो का, त्याच्यामध्ये सुद्धा डब्ल्यू आहे परंतु त्याचा आपण उच्चार करत नाही. जसं की काय नाईफ या शब्दामध्ये आपण केचा उच्चार करत नाही. आपण नाईफ म्हणत असताना कनाईफ नाही म्हणत, किंवा आपण नॉलेज म्हणत असताना नॉलेज नाही म्हणत, आपण काय म्हणतो नॉलेज. तर सायलेंट लेटर्स इन इंग्लिश ही एक नावाची संकल्पना आहे इंग्लिशमध्ये, ती आपण नंतर पाहणारच आहोत. आता बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे ग्लॅडिएटर. आणि ग्लॅडिएटर या शब्दाचा अर्थ होतो रणयोद्धा. रणयोद्धा म्हणजेच काय की अ प्लेयर इन अ फील्ड. म्हणजेच काय की एखाद्या ग्राउंड मध्ये असणारा जो प्लेयर असतो त्याला आपण ग्लॅडिएटर म्हणतो. मग ग्लॅडिएटर म्हणजेच काय की रणयोद्धा. आता ग्लॅडिएटरची गाडी आहे ती अशी दिसते. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे हंटर, ज्याला आपण मराठीमध्ये शिकारी म्हणतो. समबडी हू हंट्स म्हणजेच काय की जो हंटिंग करतो त्या माणसाला हंटर म्हणतो. हंटर म्हणजेच काय की शिकारी. आता हंटर या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो चाबूक. मग हंटर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. हंटर म्हणजेच काय की शिकारी आणि हंटर म्हणजे चाबूक सुद्धा. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे पॅशन. पॅशन म्हणजेच काय की एखादी उत्कट भावना किंवा एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा जी असते त्याला आपण पॅशन म्हणतो. म्हणजेच काय की टीचिंग इज माय पॅशन. म्हणजेच काय की शिकवणं मला खूप आवडतं म्हणून मी टीचिंग मध्ये आलो आणि एक टीचर बनलो समजा. मग तुम्हाला एखादी गोष्ट जर खूपच करू वाटत असेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही करून जायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टीच्या बाबतीत पॅशनेट आहात असा शब्द तुम्ही म्हणू शकता. मग पॅशन म्हणजेच काय एखाद्या गोष्टीची तीव्र आवड किंवा उत्कटता. आता पॅशनला आपण इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर त्याला आपण स्ट्रॉंग इमोशन म्हणतो. म्हणजेच काय की यू हॅव अ स्ट्रॉंग इमोशन अबाउट समथिंग. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एकदम उत्कट भावना आहे, एखादी स्ट्रॉंग डिझायर आहे की ही गोष्ट काही झाली तरी करायचीच आहे, त्या गोष्टीला आपण पॅशन म्हणू शकतो. तर बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे रे. RAY. रे या शब्दाचा अर्थ होतो किरण. किरणवाली किरण. किरण म्हणजेच काय की तुम्हाला किरण माहिती आहे म्हणजे सूर्य किरण असं जसं म्हणतो समजा नाही काय की ज्यावेळेस आपण म्हणतो की मला कुठेतरी आशेचा किरण दिसतोय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो माहिती आहे का रे ऑफ होप. म्हणजेच काय की आशेचा किरण. बीम ऑफ लाईट. बीम ऑफ लाईट म्हणजेच कोण किरण. किरण म्हणजेच काय की प्रकाश जो पडत असतो का समजा प्रकाशाचे जे किरण असतात त्याला आपण इंग्लिशमध्ये बीम ऑफ लाईट म्हणतो. आणि एकदम इंग्लिशमध्ये एकच जर शब्द जर बोलायचं झालं तर रे म्हणतो त्याला RAY. आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतो किरण. किरण म्हणजे किरण नावाची मुलगी नाही, किरण म्हणजे प्रकाशाचं किरण. आणि रे नावाची जी गाडी आहे ती अशी दिसते. बघूया पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे हॉर्नेट. हॉर्नेट या शब्दाचा अर्थ होतो बघा गांधील माशी. आता गांधील माशी अजून जरा डिफिकल्ट शब्द आहे, परंतु माशाचाच एक प्रकार असतो जी की पिवळ्या कलरची असते आय गेस. आणि त्या गांधील माशीला आपण इंग्लिशमध्ये हॉर्नेट म्हणतो. अ लार्ज वॉस्प असं त्याला इंग्लिशमध्ये दुसरं नाव आहे. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे मेस्ट्रो. मेस्ट्रो या शब्दाचा अर्थ होतो उस्ताद किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तरबेज असणारा जो माणूस असतो त्या माणसाला आपण मेस्ट्रो म्हणू शकतो. आता मेस्ट्रो हा शब्द म्युझिशियन्स जे असतात समजा जसे की काय अरिजित सिंग असू दे, झाकीर खान असू दे, या लोकांच्या बाबतीत वापरतात. झाकीर खान म्हणजे तो स्टँडअप कॉमेडीवाला झाकीर खान आहे. झाकीर खान म्हणजे तो तबला वादक वगैरे जो आहे समजा म्युझिशियन दॅट पर्सन, त्याला तशा माणसाला आपण मेस्ट्रो पण म्हणतो. मेस्ट्रो म्हणजे काय एखाद्या माणूस एखाद्या गोष्टीमध्ये खूपच तरबेज जर असेल तर त्याला आपण मेस्ट्रो म्हणतो. मेस्ट्रो म्हणजेच काय तज्ञ किंवा उस्ताद माणूस मेस्ट्रो. आणि मेस्ट्रो गाडी अशी दिसते हे बघा. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे एव्हिएटर. आता एव्हिएटर पासून तुम्हाला एव्हिएशन हा एक शब्द तुम्ही ऐकला असेल बघा. एव्हिएशन म्हणजेच काय की वैमानिक. एखादी गोष्ट विमानाशी जर संबंधित जर असली तर त्याला आपण एव्हिएशन म्हणतो. आता एव्हिएटर म्हणजेच कोण तर पायलट. पायलट म्हणजेच कोण वैमानिक, जो माणूस विमान चालवतो. प्रत्येक जागी आपण ड्रायव्हर हा शब्द वापरत नाही हे लक्षात ठेवायचं. सगळीकडे ड्रायव्हर नाही म्हणायचं. एखादा माणूस गाडी जर चालवत असेल तर त्याला रायडर म्हणतो हे लक्षात ठेवायचं. तसंच मग जर एखादा माणूस जर विमान जर चालवत असेल तर त्याला तुम्ही ड्रायव्हर नाही म्हणणार.
बस जर असेल तर तुम्ही ड्रायव्हर म्हणू शकता, परंतु सगळीकडे ड्रायव्हर हा शब्द वापरू शकत नाही. जर विमान जर चालवत असेल तर त्याला ड्रायव्हर म्हणू नका, त्याला काय म्हणतो, पायलट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एव्हिएटर पण म्हणतो. ओके, बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे क्लासिक. क्लासिक या शब्दाचा अर्थ होतो पारंपरिक, म्हणजे एखादी गोष्ट खूप ट्रेडिशनल आहे. आता वेगवेगळे डेज जे आपण कॉलेजमध्ये सेलिब्रेट करत असतो त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल डे नावाचा एक प्रकार बघितला असेल, ज्याच्यामध्ये काय बरेच लोक काय करतात तर ट्रेडिशनल क्लोथिंग घालून येतात. ट्रेडिशनल क्लोथिंग घालून येतात म्हणजेच काय की जे काही आपले जे इंडियन ट्रेडिशनमध्ये जे काही कपडे आपण घालत असतो, सणासुदीला जे कपडे आपण घालतो तसे कपडे लोक घालून येतात आणि त्याला आपण ट्रेडिशनल डे असं म्हणतो. मग ट्रेडिशनल किंवा क्लासिक म्हणजेच काय, पारंपरिक. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे ऑल्टो. ऑल्टो हा जो शब्द आहे तो ऑल्टिट्यूड या शब्दापासून बनलेला आहे. ऑल्टिट्यूड म्हणजेच काय की उंचाई, ज्याला हिंदीमध्ये म्हणतो आपण. उंचाई म्हणजेच काय की एखादी गोष्ट खूपच जर उंच असेल तर आपण त्याला ऑल्टिट्यूड किंवा ऑल्टो हा शब्द वापरतो. इटालियन भाषेतून आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो हाय. हाय म्हणजेच काय की उंच, समजा नाही काय की हाय स्कूल जसं म्हणतो, हायर सेकंडरी जसं म्हणतो तसं हाय म्हणजे उंच. आणि हा ऑल्टो हा जो शब्द आहे तो इटालियन भाषेतून आलेला आहे ज्याचा अर्थ काय होतो, उंच. मराठीत इथं लिहिलेलं आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेलेरिओ. सेलेरिओ या शब्दाचा अर्थ स्पीडशी रिलेटेड आहे. सेलेरिओ म्हणजेच काय, स्पीड, ज्याला आपण मराठीमध्ये वेग म्हणतो. आता हा शब्द सुद्धा स्पॅनिश भाषेतून आलेला आहे, म्हणजे स्पॅनिश भाषेमध्ये ज्याला सेलेरिओ म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पीड म्हणतो. आता तुम्हाला सेलेरिओ गाडी माहित आहे, परंतु तुम्हाला हा जो शब्द आहे सेलेरिओ त्याचा अर्थ काय होतो हे माहित नाही, तर मग त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पीड म्हणतो. आणि सेलेरिओ हा जो काय आहे तो एक स्पॅनिश शब्द आहे. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे स्विफ्ट. माझ्या भावाकडे ही गाडी आहे. स्विफ्ट म्हणजेच काय, स्विफ्ट डिझायर, ज्याला आपण असं लिहितो का, ती डिझायर म्हणजेच काय, इच्छा, तीव्र इच्छा. ओके, स्विफ्ट म्हणजेच काय, स्विफ्ट असं म्हणतो. स्विफ्ट म्हणजेच काय की जलद, एखादी गोष्ट खूपच वेगवान जर असेल तर त्याला आपण स्विफ्ट म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. स्विफ्ट म्हणजे फास्ट. फास्ट म्हणजेच काय, वेगवान, आणि वेगवानला दुसरा शब्द जलद. मग फास्ट, स्विफ्ट, आणि आता फास्टला फास्टली नाही म्हणू शकत, हे लक्षात ठेवायचं. फास्ट आणि स्विफ्ट या दोघांचा अर्थ काय होतो, वेगवान. मग आता फास्ट आणि स्विफ्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, वेगवान. वेगवान म्हणजे एखादी गोष्ट खूपच जर फास्ट जर पडत असेल तर तुम्ही त्याला स्विफ्ट म्हणू शकता. आणि याच स्विफ्ट वरून कुठली गाडी आहे आपली, स्विफ्ट डिझायर. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे बलेनो. बलेनो या शब्दाचा अर्थ होतो हवा किंवा वारा. बलेनो म्हणजेच काय, विंड. ह्याला वाइंड म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा. बरेच जण WIND बघितलं की त्यांना वाटतं की हे वाइंड आहे. वाइंड नाही, हे विंड आहे. विंड, विंड म्हणायचं त्याला, वाइंड म्हणायचं नाही. ओके, वाइंड कधी म्हणतो माहितीये का, हा जो वाइंड शब्द आहे का, ज्याचा अर्थ ज्यावेळेस गुंडाळणे होतो का, एखादी गोष्ट गुंडाळतो आपण, एखादा नाही काय की अशा गोष्टी गुंडाळत असतो, जर तसं जर म्हणायचं असेल तर त्याला वाइंड अप म्हणतो. काय म्हणतो, वाइंड अप. परंतु वाइंड जो आहे WIND, हे जे काय आहे याला आपण होमोग्राफ म्हणतो. म्हणजेच काय की दोन्ही शब्द म्हणजे स्पेलिंग दोघांचे सारखेच असतात, परंतु अर्थ आणि उच्चार थोडासा वेगळा असतो. मग एक वाइंड म्हणजेच काय, गुंडाळणे, आणि दुसरं म्हणजे विंड, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बलेनो पण म्हणतो. आता बलेनो हा जो शब्द आहे तो स्पॅनिश भाषेतून आलेला आहे, म्हणजे स्पॅनिशमध्ये बलेनो म्हणतो आणि इंग्लिशमध्ये विंड म्हणतो. तर मग बलेनो तुमच्याकडे जर गाडी असेल तर त्याचा अर्थ वारा होतो, हे लक्षात ठेवा. बघूया पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे डिझायर. आताच आपण स्विफ्ट डिझायर नावाचा शब्द ऐकला बघा. स्विफ्ट म्हणजेच काय, वेगवान, आणि डिझायर, डिझायर या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. आता बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे इन्व्हिक्टो, ज्याचा अर्थ होतो अजिंक्य. अजिंक्य मुलाचं पण नाव असतं. अजिंक्य म्हणजेच काय की समबडी हू कॅन नॉट बी कॉन्कर्ड. एखादा जो माणूस जिंकला जाऊ शकत नाही त्या माणसाला आपण मराठीमध्ये अजिंक्य म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये अनकॉन्कर्ड पण म्हणतो. कॉन्कर म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला जिंकणे, आणि अनकॉन्कर म्हणजेच काय की एखादी गोष्ट जिंकता न येणे. अजिंक्य म्हणजेच काय की समबडी हू कॅन नॉट बी कॉन्कर्ड. जो माणूस जिंकता येऊ शकत नाही त्या माणसाला आपण इन्व्हिक्टो म्हणतो.
इनविक्टो. आता विक्ट्री जो शब्द आहे, विक्ट्री किंवा विक्टर, विक्टर जो शब्द आहे, विक्टर म्हणजेच काय की विजेता, जाणून घे रे विजेता, तसं गाणं नाही का, विजेता नावाचं गाणं तुम्हाला इन्स्पायरिंग माहित असेल बघा मराठीमधलं. मग विक्टर म्हणजे विजेता आणि विक्ट्री म्हणजेच काय की विजयी होणे, आणि इनविक्टो म्हणजेच काय की समबडी हू कॅन नॉट बी कॉन्कर्ड, जो माणूस जिंकला जाऊ शकत नाही त्या माणसाला आपण अजिंक्य म्हणतो मराठीमध्ये, आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इनविक्टो, किंवा त्याला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द काय, अनकॉन्कर्ड. अनकॉन्कर्ड. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे ब्रेझा. विटारा, ब्रेझा, असं तसं तुम्ही शब्द ऐकला असेल बघा. आता ब्रेझा हा जो शब्द आहे तो ब्रिज या शब्दापासून बनलेला आहे. कुठल्या शब्दापासून, ब्रिज. ब्रिज म्हणजे आपला रोडवाला ब्रिज नाही, तो ब्रिज म्हणजे BRIDGE, परंतु ब्रिज म्हणजे कुठली, ही ब्रिज. ब्रिज म्हणजेच काय की वाऱ्याची झुळूक जी असते त्याला आपण ब्रिज म्हणतो. ओके, माइंड माय मराठी. ओके, ब्रिज. ब्रिज म्हणजेच काय, वाऱ्याची झुळूक, तिथूनच हा शब्द ब्रिजा आलेला आहे. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे पंच. टाटा पंच. पंच म्हणजेच काय की जो असं आपण पंच देतो का, समजा एखाद्या माणसाला पंच करत असतो. आता पंच म्हणजे असं पण करणे बरं का, जर तुम्ही जर जॉबला असाल तर, परंतु पंच या शब्दाचं असं हे करणे असतं. पंच म्हणजेच काय की ठोसा. ठोसा म्हणजेच आपण ठोका देणे, समजा नाही काय की पंच म्हणतो. समजा स्ट्राईक विथ अ फिस्ट. फिस्ट म्हणजे मुठ्ठी, आणि स्ट्राईक, स्ट्राईक म्हणजे असं मारणे. समजा स्ट्राईक विथ अ फिस्ट, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये ठोसा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पंच. सरपंच जसं म्हणतो तसं त्याचा उच्चार आहे. ओके, अर्थ त्याचा तसा नाहीये. पंच म्हणजेच काय की ढिशूम, ढिशूम जे म्हणतो का त्याला आपण पंच म्हणतो बघा. आणि पंच या शब्दाचा मॉडर्न डे मध्ये दुसरा एक अर्थ आहे. पंच या शब्दाचा अर्थ होतो एखादा पंच पडला, म्हणजे एखादा जोक मारला का तुम्ही तर त्याला पंच म्हणतो बघा. एखादा जर जोक जर तुम्ही मारला तर त्याला पंच म्हणतो मॉडर्न डे मध्ये. पंच या शब्दाचा तसा पण अर्थ आहे, हे लक्षात ठेवा. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे हॅरियर. हॅरियर अशी पण गाडी आहे, आणि अजून वेगवेगळ्या कलरचे पण गाडी आहेत, वेगवेगळ्या ब्रँडच्या पण गाडी आहेत, म्हणजे हॅरियर नावाच्याच, परंतु हॅरियर मध्ये वेगवेगळ्या गाड्या आहेत. मग हॅरियर या शब्दाचा अर्थ काय होतो तर बाबा शिकारी पक्षी. हंटर म्हणजे नुसतं शिकारी, हंटर म्हणजे शिकारी आणि चाबूक. हंटर म्हणजे काय, शिकारी आणि चाबूक. परंतु हॅरियर जर म्हणलं तर शिकारी, परंतु शिकारी कोण, माणूस शिकारी नाही, शिकारी पक्षी. ओके, शिकारी पक्षीला आपण काय म्हणतो, शिकारी पक्षीला आपण इंग्लिशमध्ये हॅरियर म्हणतो, आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो दुसरा शब्द, अ बर्ड ऑफ प्रे. प्रे या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, PREY आणि PRAY. PRAY प्रे म्हणजे प्रार्थना, आणि प्रे PREY प्रे म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा शिकार करणे त्याला म्हणतो प्रे. प्रे या शब्दावरून तुम्ही प्रिडेटर हा एक शब्द ऐकला असेल. प्रिडेटर म्हणजेच काय की नरभक्षी जो असतो, समजा नाही काय की अटॅक करणारा, अटॅक करणारा जो माणूस असतो, हंटिंग करणारा जो माणूस असतो त्याला आपण प्रिडेटर म्हणतो. आणि जो माणूस हे करतो, शिकार करतो, शिकार जो असतो त्याला आपण प्रे म्हणतो, PRE. अ बर्ड ऑफ प्रे म्हणजेच काय की शिकार करणारा जो पक्षी असतो त्याला आपण हॅरियर म्हणतो, जे की या गाडीला नाव दिलेलं आहे. मग हॅरियर म्हणजेच काय की बर्ड ऑफ प्रे किंवा शिकारी पक्षी. आता बर्ड ऑफ प्रे आणि हॅरियर हे जवळपास सेमच आहे, परंतु त्याला मराठीत काय म्हणतो, शिकारी पक्षी. आता तुम्ही कितीतरी दिवसांनी ही गाडी वापरत असाल, परंतु तुम्हाला हा नाव माहित नसेल. सो मग हॅरियर मीन्स शिकारी पक्षी. बघूया पुढचा शब्द वेन्यू. वेन्यू हा शब्द तुम्ही लग्नाच्या पत्रिकेवरती खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल बघा, की काय बाबा वेन्यू काय आहे. आता इंग्लिशवाल्या ज्या पत्रिका असतात तिथे असतं बघा, वेन्यू म्हणजेच काय की स्थळ. स्थळ म्हणजेच काय, लग्नाला येतं ते स्थळ नाही, स्थळ म्हणजे एखाद्या जागेचं ठिकाण. आता लग्नाला जे येतं स्थळ त्याला आपण त्याच अँगलने म्हणतो, परंतु त्याचा मॉडर्न डे कॉन्टेक्स्टमध्ये मॅच असा शब्द होतो, मॅच. ज्याला आपण स्थळ म्हणतो का, अरे तुझ्यासाठी इथून तिथून स्थळ आलंय, त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅच म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. आणि वेन्यू म्हणजेच काय, स्थळ. स्थळ म्हणजेच काय की एखाद्या जागेशी संबंधित आहे, प्लेस. माझं प्लेस हे आहे, माझं वेन्यू हे आहे. वेन्यू तोडला, वेन्यू इथं आहे तो वेन्यू, वेन्यू कुठे आहे, वेन्यू कुठे आहे असं म्हणतो. मग वेन्यू म्हणजेच काय की स्थळ. ओके, बघूयात पुढचा शब्द कुठला आहे.
पुढचा शब्द आहे ऑरा. ऑरा हा शब्द मॉडर्न डे मध्ये अजून जास्त गाजलेला आहे. ऑरा या शब्दाचा अर्थ होतो ऍटमॉस्फिअर किंवा ग्लो, तेजोवलय. तेजोवलय म्हणजेच काय की बाबा काय ऑरा होता त्या माणसाचा. ऑरा हा जेनझी मुवमेंट मध्ये किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती हा शब्द खूप जास्त प्रमाणात वापरला जातो बघा. ऑरा, ऑरा म्हणजेच काय की तेजोवलय, म्हणजे एखाद्या माणसामध्ये, एखाद्या माणसाचा जो ओव्हरऑल जे राहणीमान आहे, ओव्हरऑल जे बोलणं आहे त्याच्यामध्ये काहीतरी ग्लो आहे, एक वेगळा स्पार्क आहे. स्पार्क म्हणजे काय, जो चप्पल आपण वापरतो, स्पार्क म्हणजेच काय की चमक, चमक. एखाद्या माणसामध्ये स्पार्क आहे काहीतरी असं म्हणतो. स्पार्क या शब्दाचा मुळात अर्थ चिंगारी होतो बघा. काय होतो, चिंगारी. ओके, तर मग काय बाबा, चमकणारी एखादी गोष्ट, जी आता चिंगारी आणि चिंगारी चमकते, समजा काय जळालं तर कळालं असं म्हणतोच ना समजा, तसंच मग स्पार्क. आणि जसं स्पार्क मध्ये असं म्हणतो की एखाद्या माणसामध्ये खूपच स्पार्क आहे, तसंच ऑरा हा शब्द वापरतो, आणि जो की या गाडीला दिलेला आहे नाव. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, ऑराला तेजोवलय. पुढचा जो शब्द आहे तो आहे अल्कॅझर. अल्कॅझर या शब्दाचा अर्थ होतो बघा राजवाडा. राजवाडा म्हणजेच काय की पॅलेस. आता प्लेस म्हणजे जागा आणि पॅलेस म्हणजे राजवाडा. ओके, चुकला. ओके, राजवाडा. अरे चुकतच आहे, राजवाडा. ओके, सो अल्कॅझर म्हणजेच काय, राजवाडा. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे इनोवा. आता मी तुम्हाला डिस्कवर नावाची गाडी सांगितली. डिस्कवर म्हणजेच काय की शोधणे, परंतु डिस्कवर म्हणजेच काय, एखादी गोष्ट अस्तित्वात आहे आणि त्या गोष्टीचा शोध लावलाय, आपण त्याला डिस्कवर म्हणतो. परंतु इनोवा म्हणजेच काय, जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये ती गोष्ट आपण शोधली. आता कल्पना आहे, परंतु कशी आहे, नवकल्पना आहे, नवीन कल्पना आहे, त्याला आपण काय म्हणतो मराठीत, नवकल्पना आहे. म्हणजेच काय की नवीन कल्पना आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण पूर्णपणे इनोव्हेशन म्हणतो. जो की आपण गाडीला देताना आपण काय म्हणलंय, इनोवा. इनोवा अशी गाडी आहे, आणि इनोवा या शब्दाचा अर्थ काय होतो, इनोव्हेशन. आणि इनोव्हेशनचा मराठीत अर्थ काय होतो, नवीन कल्पना. एखादी गोष्ट नवीन अस्तित्वात आलेली आहे किंवा नवीन त्या गोष्टीचा शोध लागलेला आहे. डिस्कवर सारखी नाहीये, जे की आधीच होतं कुठेतरी लपून बसलेलं आणि त्या गोष्टीचा शोध केला. डिस्कवर म्हणजेच काय, आधीच होतं, त्याला कोणीतरी शोधलं. परंतु इनोव्हेशन म्हणलं की बाबा दुसरा एक शब्द आहे. जसं की रिनोव्हेशन हा एक शब्द आहे बघा. रिनोव्हेशन. रिनोव्हेशन म्हणजेच काय, जसं इनोव्हेशनचं थोडंसं ऑपोजिट. इनोव्हेशन म्हणजेच काय की नवीनच शोधणे, आणि रिनोव्हेशन म्हणजेच काय की एखादं गोष्ट समजा आहे, तडकाफोडका, एखादा पडका वगैरे घर असतो बघा, त्या पडक्या घराला आपण काय करत असतो, पत्राचं घर असतं आणि त्याला तोडतो आणि आपण काय करतो, छत वगैरे टाकत असतो. म्हणजेच काय की त्या घराला जरा अजून थोडंसं नटवण्याचा हे करत असतो, मग त्याला आपण रिनोव्हेशन म्हणतो. रिनोव्हेशनला मराठीत काय म्हणतो माहित नाही, परंतु इनोव्हेशन म्हणजेच काय की नवीनच काहीतरी शोधून काढणे, आणि रिनोव्हेशन म्हणजेच काय की जी गोष्ट आहे त्या गोष्टीची मरम्मत करणे. म्हणजे एखादी भिंत पडलेली, एखादा घर पडलेलं, तर त्याची मरम्मत करणे, त्याची मलमपट्टी करणे आणि त्याला जरा चांगलं लुक देणे, त्याला आपण रिनोव्हेशन म्हणतो. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे फॉर्च्युनर. फॉर्च्युनर हा जो शब्द आहे तो फॉर्च्यून या शब्दापासून बनलेला आहे, आणि फॉर्च्यून या शब्दाचा अर्थ होतो नशीब. फॉर्च्यून म्हणजेच काय, नशीब. फॉर्च्यून म्हणजेच काय, भाग्य किंवा नशीब, आणि फॉर्च्यून या शब्दापासूनच फॉर्च्युनर शब्द बनलेला आहे. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे एंडेवर, ज्याला आपण मराठीमध्ये प्रयत्न म्हणतो. प्रयत्न, परंतु कसा प्रयत्न, अ सिरियस एफर्ट. एफर्ट म्हणजे सुद्धा प्रयत्नच, आणि एंडेवर म्हणजे सुद्धा प्रयत्नच. आता एंडेवर या शब्दाचा अर्थ प्रयत्न होतो, परंतु कसा प्रयत्न, एखाद्या गोष्टी बाबतीतचा सिरियस प्रयत्न. म्हणजेच काय की अ सिरियस एफर्टला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, एंडेवर म्हणतो. आता एंडेवर हा जो शब्द आहे तो ज्यावेळेस एखाद्या माणसाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं ज्यावेळेस म्हणत असतो, त्यावेळेस एंडेवर हा शब्द वापरतो. म्हणजेच आपण काय म्हणतो माहिती आहे का, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. फ्युचर एंडेवर्स म्हणजेच काय की फ्युचरमध्ये एखाद्या गोष्टी बाबतीत जे काही तू प्रयत्न करणार आहेस त्या गोष्टीसाठी तुला शुभेच्छा किंवा सदिच्छा जे देतो त्या गोष्टीला आपण एंडेवर म्हणू शकतो. म्हणजे एंडेवर म्हणजेच काय, मग प्रयत्न. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे स्कॉर्पिओ, जो की स्कॉर्पियन या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, विंचू. थोडक्यात मग स्कॉर्पिओ म्हणजेच काय, विंचू. तात्या विंचू जसं म्हणतो का, विंचू जो चावतो त्याला आपण स्कॉर्पियन म्हणतो. आणि त्याच शब्दापासून ही जी गाडी आहे स्कॉर्पिओ ती बनलेली आहे. द नेक्स्ट वर्ड इज थार. आता थार जो शब्द आहे
तो थार नावाचं एक वाळवंट आहे, त्या शब्दापासून बनलेला आहे. नेक्स्ट वर्ड इज रँगलर. आता रँगलर या शब्दाचा अर्थ काय होतो तर गुराखी. गुराखी म्हणजेच काय की गुरंढोरं ठेवणारा जो माणूस असतो त्याला आपण रँगलर इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये दुसरा एक शब्द आहे, त्याला काय म्हणतो काऊ बॉय. काऊ बॉय म्हणजेच काय की गुराखी, द पर्सन हू कीप्स गुरंढोरं, त्या माणसाला आपण काय म्हणतो काऊ बॉय म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याला इंग्लिशमध्ये दुसरं एक नाव काय रँगलर. आता रँगलर हा जो शब्द आहे त्याची जर स्पेलिंग जर तुम्ही जर बघितली तर डब्ल्यू ने सुरुवात होते, परंतु ज्यावेळेस उच्चार करतोय आपण त्याचा आपण आर पासून सुरुवात करतोय. म्हणजे थोडक्यात काय तर हा जो शब्द आहे तो डब्ल्यू आहे तो सायलेंट आहे. सायलेंट आहे म्हणजेच काय की तो काय मौन धरून बसलाय असं नाही, परंतु त्या शब्दाचा उच्चार केला जात नाही. जसं की काय अजून दुसरा एक शब्द आहे बघा WRIST, रिस्ट, ज्याला आपण मनगट वगैरे म्हणत असतो का, त्याच्यामध्ये सुद्धा डब्ल्यू आहे परंतु त्याचा आपण उच्चार करत नाही. जसं की काय नाईफ या शब्दामध्ये आपण केचा उच्चार करत नाही. आपण नाईफ म्हणत असताना कनाईफ नाही म्हणत, किंवा आपण नॉलेज म्हणत असताना नॉलेज नाही म्हणत, आपण काय म्हणतो नॉलेज. तर सायलेंट लेटर्स इन इंग्लिश ही एक नावाची संकल्पना आहे इंग्लिशमध्ये, ती आपण नंतर पाहणारच आहोत. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे कंपास. कंपास म्हणजेच काय की जो आपण कंपास वापरतो तोच कंपास, परंतु त्या कंपासचा मुळात अर्थ काय होतो डिरेक्शन फाइंडर किंवा डायरेक्शन फाइंडर, दिशा दर्शक. म्हणजेच काय की बाबा कंपास जो आहे तो असा असतो समजा, आणि त्याला असं असं काय 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 केलेलं असतं, ज्याच्या माध्यमातून आपण कुठे जर थांबलो ना असं जर धरलं तर त्याला आपल्याला दिशा दाखवतं. म्हणजेच काय की बाबा हे पूर्वेकडे जातं, हे पश्चिमेकडे जातं, हे इकडे जातं, ते तिकडे जातं, असं जे दिशा दर्शक असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये कंपास म्हणतो. जो आपण कंपास वापरत असतो त्याच्यावरती पण चित्र असतं बघा. कंपास म्हणजेच काय की डिरेक्शन फाइंडर, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो दिशा दर्शक. द नेक्स्ट वर्ड इज वेंचर. आता वेंचर या शब्दाचा अर्थ होतो एखादं उपक्रम. उपक्रम म्हणजेच काय एखादी मोहीम. एखाद्या मोहिमेला किंवा एखाद्या उपक्रमाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो वेंचर म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये रिस्की अंडरटेकिंग पण म्हणू शकतो. आता जरुरी नाहीये की वेंचर हा जो शब्द आहे वेंचर म्हणजेच काय दरवेळेसच रिस्की असतं. ऍडव्हेंचर ज्यावेळेस म्हणतो का त्यावेळेस मात्र आपण म्हणू शकतो की रिस्की असतं. आता वेंचर या शब्दापासूनच बनलेला दुसरा शब्द कुठला तर ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर म्हणजेच काय की एखादा साहसी करणारा एखादा धाडसी प्रवास जो असतो त्याला आपण ऍडव्हेंचर म्हणतो. म्हणजेच काय की ऍडव्हेंचरस, आपण खूप ऍडव्हेंचर करूया, आपण ट्रिपला जाऊयात असं तसं म्हणूयात आणि मग मी तुला ढकलून देते असं जे म्हणतो समजा त्याला आपण ऍडव्हेंचर म्हणतो. So that's it for this video. We'll be meeting in the next video where I will be discussing different kinds of vocabulary. Till then, please take care of yourself and subscribe to the channel Langley Solutions.